नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आणि आज आपण एका अ, भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी जमलेलो आहोत. भ्रमाचा भोपळा म्हणजे जो भ्रम निर्माण करून दिला आहे, त्याचा फुगा फोडावा लागणार आहे आणि त्यासाठीच आपण आलेलो आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही आव्हान केलं आणि या आव्हानाच्या नंतर भले भले तर्क लावणारे, कुतर्क लावणारे काही मंडळी बोलायला सुरुवात करू लागली. त्यातल्या त्या टीव्ही मीडिया सोडलेल्या एका पत्रकाराने म्हणजे राहुल कुलकर्णी यांनी एक दावा असा केला की आता देशामध्ये 18 दिवसाचं इंधन उरलेलं आहे आणि त्यानंतर ठणठण गोपाळ. मग लोक घाबरू लागले, ते व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यातलं सत्य काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर एका निष्णात डॉक्टरलाच परत दाखवलं पाहिजे आणि ते निष्णात डॉक्टर म्हणजे डॉक्टर उदय निरगुडकर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. चुकलं की यावं लागतं पेशंटने, रुग्णांनी डॉक्टरकडे म्हणून आपल्याकडे आलो. काय स्थिती आहे सर? काय स्थिती आहे सर? कारण अस्वस्थ झालंय, झोप लागत नाहीये. आता 18 दिवसानंतर सगळंच संपणार सर, जग थांबणार आहे, म्हणजे जगबुडी येणार आहे. आता बाहेर पडता येईल की नाही शक्यता मला कमी वाटतेय. गाडी काढता येईल की नाही, मला गॅस मिळणार आहे की नाही, बायको स्वयंपाक करू शकेल की नाही, या सगळ्या अशा समस्यांनी ग्रस्त झालोय सर. खरंच संपलंय सगळं? आता बघा, आजची 19 तारीख आहे. मंगळवार 19 मे संध्याकाळी आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय. याचे 18 दिवस त्याच्यात तुम्ही ऍड करा. साधारणतः जूनचा पहिला आठवडा उलटून गेला असेल. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण हा कार्यक्रम करू. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कोणाचीही गाडी पेट्रोल किंवा डिझेल नाही म्हणून थांबणार नाहीये. भाग क्रमांक 1. कोणाच्याही घरात सकाळी गॅससाठी बटन ऑन केलं आणि गॅस नाही आहे, गॅसचा सिलेंडर संपलाय, अशी सिच्युएशन येणार नाहीये. तुम्हाला मी सांगतो, त्यातला अर्धा भाग फक्त खरा आहे आणि तो म्हणजे आपल्याकडचा साठा जो आहे तो साठा 18 दिवसावर, 20 दिवसावर, की जो एकेकाळी 60-70 दिवसावर होता, एवढंच सत्य आहे. आता याच्यात झालंय काय तुम्हाला मी सांगतो, की आपण ज्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून आपलं तेल आणायचो त्याच्यात 2 फरक पडलेले आहेत. काय पहिला फरक पडलाय तर तो अनिश्चित झालाय. जो आपल्याकडे 15 ते 20 दिवसात होर्मुझमधून यायचा त्याच्या सप्लायमध्ये वर खाली झालेला आहे. दुसरं, त्याची जी किंमत होती ती किंमत आता कित्येक पटीनं वाढलेली आहे. 104, 105. आता आजचा मी फिगर पाहिलेली नाही, पण मला वाटतं $100 वरती नक्की आहे. की जी एकेकाळी 50-60 वगैरे या रेंजमध्ये, आपल्याकडे 60च्या रेंजमध्ये होती. आता ह्याच्यामुळे काय झालं की जी गोष्ट तुम्ही 60 रुपयात घेत होता ती आता तुम्ही 104-105 रुपयात घेताय आणि पुन्हा त्याचा सप्लाय कमी झालेला आहे. तिकडून येणारा जो सप्लाय आहे तो 60 रुपयातच मिळणार आहे तुम्हाला, पण तुम्हाला तिकडून तो सप्लाय कमी येतो, अनिश्चित येतो, म्हणून तुम्हाला बाहेरून सप्लाय घ्यायला लागतो आणि तो बाहेरून सप्लाय जो येतो आहे त्याची किंमत ही $104, $105, $106 इतकी मोठी झालेली आहे. आता हे भारताने केलंय का? तर अजिबात नाही केलं. तुम्हाला मी सांगतो, भारताचा हे केलं त्याच्याशी काही तसा संबंध नाही. मी एक मिनिट तुम्हाला थांबवतो. म्हणजे हा सगळा प्रकार असा आहे, सोपं म्हणजे मला जे कळलंय ते सांगतो बरं का. हा प्रकार सगळा असा आहे की लातूरमध्ये पाणी टंचाई होती, पाणीच नव्हतं लातूरमध्ये, त्यामुळे केंद्र सरकारने रेल्वेनी लातूरला पाणी पाठवलं. बरोबर आहे. म्हणजे पाणी नाही लातूरमध्ये ओरड सुरू झाली, पाणी संपलंय, सरकारने पाणी पाठवलं. पण लातूरमध्ये टँकरची पाण्याची वाहतूक व्यवस्था कायम होती. कॉल करा, टँकर मिळायचं, म्हणजे पाणी मिळायचं, पण फुकट नव्हतं, विकत होतं आणि ते जास्त भावानं होतं. पाणी होतं. आता अगदी तुम्ही योग्य अगदी म्हणजे मराठवाड्यातल्या जनतेला समजेल, ज्यांनी भोगलेले आहे त्यांना लगेच समजेल अशा भाषेत तुम्ही ते सामान्य माणसाच्या भाषेत तुम्ही सांगितलं. आता याच्यातला दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतो, हे काय नेमकं आता याचं होतंय ते. आता जगामध्ये 5 मोठी राष्ट्र आहेत की जी तेल निर्मिती करतात. त्याच्यातलं अमेरिका हे एक राष्ट्र आहे आणि सध्या सर्वात जास्त तेलाची निर्मिती कोण करत असेल ना तर ती अमेरिका करते. इट इज नॉट इराक, इट इज नॉट रशिया, इट इज नॉट एनी अदर कंट्री, बट इट इज अमेरिका. आणि म्हणून व्हेनेझुएलावर त्यांनी कंट्रोल मिळवलाय आणि ते आपल्याला जे भाग पाडतायत की तुम्ही तेल घेतलं पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या, त्या तेलाच्या किमती जशा आपल्याकडे वाढतायत तशा त्यांच्याकडे पण वाढतायत.
आमच्याकडे आम्ही दिवसाला फार तर 40 ते 50 किलोमीटर आम्ही आमची कार चालवतो, परंतु अमेरिकेमध्ये आपल्यासारख्या एका सुशील कुलकर्णीला किंवा उदय निळकरला रोज 100 ते 150-150 किलोमीटर गाडी चालवावी लागते त्याच्या रोजगारासाठी, त्याच्या कामावर जाण्या येण्यासाठी. आता त्याला जो पेट्रोलचा डिझेलचा रेट आहे ना, तो रेट त्यालाही परवडणार नाहीये. त्यामुळे ट्रम्प बाबा काय करतायत, ट्रम्प बाबांनी एक असं रेंज ठरवली आहे $80 ते $100. त्याच्या पुढे तो ते जाऊ देत नाही. आणि ते का करतायत हे महत्वाचं आहे. ते अशा करता करतायत की आज त्यांच्यावरचं कर्ज जे आता $34 ट्रिलियन म्हणतात ना, म्हणजे मिलियन, बिलियन, ट्रिलियन, हा जर आकडा टाईप करायला गेला आकड्यामध्ये तर आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये तो बसणारच नाही. हा जो आकडा आहे त्याचा परताव्याचा हप्ता आता आलेला आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढलेलं आहे आणि तुमच्या दारावर आता माणूस येणार आहे बँकेचा, म्हणला चेक दे. आता तो परतावा करण्याकरता त्यांना पैशाची निर्मिती करावीच लागणार आहे. अच्छा. आणि ती निर्मिती करण्याकरता म्हणून त्यांनी हा सगळा खेळ खेळलेला आहे. का हो, एवढे का आमच्यावर अमेरिका उदार झाली कर केल्यानंतर, आमच्याशी करार केल्यानंतर, की तुम्ही अजून 1-2 महिने रशियाकडनं तेल घेऊ शकता. बिकॉज दे वॉन्ट टू मग ते काय आमचे सगळे सोयर आहे का ट्रम्प कोणाचा? अजिबात नाही. तुम्हाला मी सांगतो, हे अशा करता केलेलं आहे की अमेरिकेला सुद्धा त्यांची काळजी आहे. 80 ते 100च्या वरती जाऊ देणार नाहीत. बिकॉज दे विल ऑल्सो फेस अनरेस्ट विद इन द कंट्री आणि त्यांना आत्ताच्या आत्ता मिड टर्म पोल घ्यायला लागतील त्याच्यावरनं. त्यामुळे यातलं अर्ध सत्य फक्त सांगितलं जातं. मला एक प्रश्न पुन्हा विचारायचा आहे तुम्हाला की अमेरिकेत सर्वाधिक उत्पन्न आहे, तर मग रेट का वाढलाय अमेरिकेतला? मी तुम्हाला तेच सांगतो, अमेरिका आता त्यांच्यावरच्या कर्जाचा बोजा कमी करण्याच्याच विवंचनेत आहे. बाकी त्यांना दुनियेचं काहीही पडलेलं नाही. ती व्यापारी माणसं आहेत. ती अवघाची संसार सुखाचा करीनं वगैरे हे काही नाहीये त्यांच्याकडे. हे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम, हे तुम्ही आम्ही म्हणायचं. लस तयार केल्यानंतर फुकट तुम्ही आम्ही देतो. ट्रम्प बाबा नाही देत कोणाला. अच्छा. म्हणजे ते काही सबका साथ सबका विकास ही घोषणा देऊन अजिबात नाही. आणि त्यामुळे माझी जबाबदारी एक लक्षात घ्या, त्यामुळे आपल्या घरातला येणारा पैशाचा सप्लाय जर थोडा खालीवर झाला, व्यवसाय आहे समजा असं धरून चाला, आणि जर सप्लाय कमी जास्त झाला तर अशा वेळेला वडील काय सांगतात, अरे जरा खर्च कमी करा. खर्च कमी करा हे अशा करता असतं की हे कधी संपणार आहे हे सांगता येत नाही. आता असं कोणी ठामपणे सांगू शकताय का की आज 19 मे, 1 जूनला 1 जूनला युद्ध संपणार, असं कोणी सांगू शकत नाहीये. जगभरात सप्लाय चेनवर परिणाम झालाय. युएई मध्ये पण किमती वाढलेल्या आहेत. आणि आता हे जे ₹3 वाढ केले ना, ही अनिवार्य वाढ होती. त्या ज्या ऑइल कंपन्या आहेत, जसा मी NHPC डायरेक्टर, तशा नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरमध्ये, तशा त्यांच्या कंपन्यांचे अनेक डायरेक्टर माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा रोजचा लॉस 1400 ते 1500 कोटी रुपयापर्यंत गेलाय आणि तो आता वाढत जाणार आहे. आता रोज 1500 कोटी रुपये लॉस करून तुम्ही आता हे सगळं गाडा चालवताय. मग टप्प्याटप्प्यानी मोदींची स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात घ्या. टप्प्याटप्प्यानी आज ₹3 वाढवली का, तर ती अनिवार्य आहे. वाढायला किती पाहिजे, समजा 10 ते 12 रुपये. कोरोनाच्या काळात त्यांनी काय केलं नीट समजून घ्या. देशाला तयार कसं केलं त्यांनी. देशाला तयार करताना पहिलं काय सांगितलं, 1 दिवसाचा लॉकडाऊन. मग त्यांनी सांगितलं एक आठवड्याचा लॉकडाऊन. आणि त्याच्यानंतर मग अनिर्बंध काळासाठी आपल्याकडे लॉकडाऊन केला. ही प्रिपेअर्ड द पीपल फॉर दिस. आणि ही कॅलॅमिटी सर्वच राष्ट्रांवर आलेली आहे की जी आपण आणलेली नाही. मग आता जे मोदी सगळं म्हणतायत की जरा काटकसरीनं वागा, नका जाऊ परदेशात, नका घेऊ सोनं, आणि ते देशांच्या लोकांवरती टाकलेले निर्बंध अशा स्वरूपात बोललं जात आहे. म्हणजे ते भांडूपचा बडगुंजा आहे ते त्याच याच्यावर बोलला की मोदी परदेशात निघून गेले. हे मोदींनी काटकसरीचा दिलेला सल्ला नेमका आहे काय? हे बघा, तुम्ही एक समजून घ्या. त्याच्यातले 2-3 भाग आहेत ना, त्या सगळ्याच आता विवेचन करूया. पेट्रोल हा एक विषय तुम्ही घेतला ना, तर आपली पेट्रोलची आयात जी आहे
पेट्रोल जेवढं आपल्याला लागतं ते काही आपण बनवत नाही. त्यातला बहुतांशी भाग, जसं सोन्याचा तर 100% बाहेरून येतो, 90-95% सुरुवात झाली, ती आता 100% गेलेलं आहे. आपण पहिले पेट्रोलचं बघूया. पेट्रोल आपल्याकडे साधारणतः $775 बिलियन एवढं आपण वर्षाला आयात करतो, विच इज ह्यूज. हा जर आकडा तुम्ही रुपयामध्ये कन्वर्ट करून आकड्यात लिहायला गेलात ना, नाही तर ते तुमच्या अशक्य आहे. मोबाईलच्या याच्यामध्ये शक्य नाही. तो आकडा आहे 7,55,404 कोटी का 403 कोटी रुपये वगैरे येतात. आता हा आकडा आपला वाढत चाललेला आहे. मग अशा वेळेला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर भर देणे, म्हणजे इथेनॉल गाडीत वापरायचं प्रमाण 20%वरून 25% ते वाढवत नेणे. दुसरं, तुमच्याकडे सोलार वर सोलर चालणाऱ्या गोष्टी चालू करणे, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. आज जे प्रोजेक्ट आम्हीच एक्झिक्यूट करतोय ते म्हणजे कोयनेचा डोह आणि उजनीचा डॅम, याच्यामध्ये आपण फ्लोटिंग सोलार खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. पंप स्टोरेज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. याचं कारण फॉसिल फ्युएल जे आता आपल्याला वीज लागते त्यातलं 70%, 72% आपण फॉसिल फ्युएल मधनं घेतो, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रीन आणि कार्बन क्रेडिटचे प्रश्न निर्माण होतात. म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतावर आपल्याकडे भर द्यायला सुरुवात झाली. आता तुम्हाला काय सांगतो याच्यामध्ये झालेलं आहे की ऑइल ही आपली एक स्ट्रॅटेजिक गरज आहे. खाद्यतेल पण आहे आणि इकडे क्रूड ऑइल पण आहे. आता ह्या क्रूड ऑइलच्या गरजेमुळे आपण आपलं परकीय चलन देतोय, की जे आपण सॉफ्टवेअर मधनं कमवतो, जे आपण शेतीच्या निर्यातीतनं कमवतो, जे आपण इतर सगळ्या गोष्टीतनं निर्यातीतनं कमवतो, ते सगळं याच्यात गमावतो. आता तीच गोष्ट गोल्डची आहे. गोल्डची तर मी तुम्हाला अशी केस स्टडी देतो की जी आजपर्यंत कोणी ऐकलेली नाही. आजच्या घडीला तुम्हाला सांगतो $72 बिलियन एवढं प्रचंड गोल्ड आपण दरवर्षी आयात करतो. आता हा जर आकडा तुम्ही काढलात तर इट इज द 5th लार्जेस्ट गोल्ड इम्पोर्टिंग नेशन. दुसरी गोष्ट, 16% जगातलं गोल्ड सध्या आपण खरेदी करतोय आणि आपली दर वर्षाची मागणी 24% वाढत जाते. कधीतरी आपण एक वेगळा कार्यक्रम करूया की गोल्ड मधली गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडातली गुंतवणूक याची कंपॅरिझन जर केली तर तुमच्या लक्षात येईल म्युच्युअल फंड इज मच मोर प्रॉफिटेबल दॅन गोल्ड. परंतु आपल्याकडे असा एक समज झालेला आहे की गोल्ड इज सेफ आणि गोल्डला एक भावनिक व्हॅल्यू आहे. त्यामुळे हे मी बोलल्याबद्दल सुद्धा खूप ट्रोल केला जाईल आपल्या दोघांना. नाही, गोल्ड एक प्रतिष्ठापन झालेली आहे. म्हणजे विकणं म्हणजे हाताला आलं असाच तो प्रकार आहे. जेवढा मोठा संग्रह तेवढा मोठा माणूस. आता काय झालेलं आहे की म्हणजे बघा, तुम्ही समजा एक दुकान आहे, समजा तुमच्या संभाजीनगरमध्ये एक गोल्ड स्मिथचं दुकान आहे. त्या दुकानात जाऊन तुम्ही सोनं घेता, ते होलसेलर कडनं घेणार, ते आणखीन चेन असते त्याच्यातनं ते रिझर्व्ह बँकेकडनं घेणार. रिझर्व्ह बँक कुठून सोनं घेणार? रिझर्व्ह बँक घेणार बोलिव्हियाकडनं, रिझर्व्ह बँक घेणार स्वित्झर्लंडकडनं. आता या देशांना ते काय पैसे रुपये मोजणार आहेत? डॉलर. ते मोजतात डॉलर्स, जे डॉलर आपण कष्टपूर्वक मिळवलेले आहेत. आता हे जे डॉलर आहेत ते त्या कंपन्या, त्या ज्या सोनं काढणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे पण राहत नाहीत, त्या देशात राहत नाहीत, तर त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या फायनान्स कंपन्यांकडे जातात. आणि त्या फायनान्स कंपन्या आमच्या पैशावर डॉलर कमवतात आणि त्यांच्या ज्या होल्डिंग फायनान्स कंपन्या आहेत त्या कंपन्या पुन्हा भारतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून इथल्या प्रॉफिटेबल व्हेंचर्समध्ये, ग्रीन काय व्हेंचर्समध्ये पैसे गुंतवतात आणि तिथून पण पैसे काढून नेतात. म्हणजे दोनों बाजू से लूट लेते हैं. हे कशामुळे आहे? तर आमचा सोन्याचा हव्यास आहे. 140 कोटीचा देश आणि आमचं दरडोई उत्पन्न 100च्या खाली आहे, 100 यादीच्या खाली आहे. चौथी अर्थव्यवस्था याला तसा लिमिटेड अर्थ आहे. पोटेन्शियल जर तुम्ही बघितलं तर वी कुड हॅव बीन मच मोर. आज काय तुम्ही बघा, 24% काहीतरी आता 18% वाटा अमेरिकेचा, 16 का 18% वाटा अमेरिकेचा जागतिक व्यापारातला आहे. आणि डॉलर ट्रान्झॅक्शन, सगळी जी ट्रान्झॅक्शन होतात जगामध्ये ती सगळी ट्रान्झॅक्शन 90% ट्रान्झॅक्शन डॉलरमध्ये होतात. म्हणजे ज्यांचा व्यापार 20%च्या वरती नाही त्यांच्याच करन्सीमध्ये अख्खं जग ट्रान्झॅक्ट करतं. मग अर्थातच त्या ट्रान्झॅक्शन मधनं ज्याची करन्सी आहे, ज्याच्या करन्सीला व्हॅल्यू आहे, तो देश पैसे कमवतो. मग हे जर असंच चालू राहिलं तर त्यांच्या करन्सीवरचा विश्वास वाढत जाऊन
एक भीषण परिस्थिती नेहमी निर्माण होत असते. आणि आत्ताच्या घडीला ट्रम्प बाबाला सर्वात काळजी कसली असेल तर त्याच्या डोक्यावरच्या कर्जाची काळजी आहे. होर्मुजच्या युद्धात किती लोक तिकडे शहीद झाली, मेली, काहीही संबंध नाहीये त्यांचा. ही इज नॉट बॉदर्ड. त्याला त्याचा उद्याचा हप्ता आणि त्याच्या करन्सीची जगातली पत टिकवून ठेवायची आहे. आणि त्याच्याकरता त्याचं ऑइल, व्हेनेझुएलातलं ऑइल त्याला आपल्या डोक्यावर मारायचंय. आणि त्याच्याकरता हे सुरू झालंय. त्यामुळे आपल्याकडे 18 दिवसाचं डिझेल पेट्रोल आहे. हे जेवढं सत्य आहे तेवढं आता आपण या क्षणाला जगातून कुठूनही ते विकत घेऊ शकतो. फक्त ते विकत घेतलेलं चढ्या भावाने आहे. म्हणून काटकसर करा सांगतो, त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे, ना की आमच्याकडे 18 दिवसाचा याच्यावर फोकस केला गेला पाहिजे. पॅनिक म्हणजे ते करण्यापेक्षा एक प्रकारे अपप्रचार आहे. एक प्रकारे याच्यातनं चुकीचा संदेश जातोय असं माझं मत आहे. नाही, असा अपप्रचार करण्यावरून तर अनेक पत्रकारांना मध्ये शिक्षा पण झाली होती, उचलून नेऊन अटक पण केली होती. तोच अपप्रचार. म्हणजे मला एक प्रश्न पडतो की माहिती सांगण्याच्या नादाखाली लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून फार लोकांना भीती दाखवणे हा प्रकारच मोठा भयंकर वाईट आहे. त्याला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजेच. बरं, मला अजून एक प्रश्न पडतोय, ज्याचा तोही प्रश्न विचारतो सर, की एवढी सगळी भीषण स्थिती येते आहे आणि या स्थितीमध्ये काही गोष्टीची काटकसर करून आपण बऱ्यापैकी फायद्यात राहणार आहोत का? कारण 1%, 2%, 3%, 10%, किती टक्के काटकसर आपल्याला केली पाहिजे? वंडरफुल क्वेश्चन. तुम्हाला एक उदाहरणच देतो. चला, आपलं जे सोनं आहे ना आपण आयात करतो, ते मागच्या 20 वर्षातला जर टोटल केली आपण किती आयात केलं तर तो आकडा मी काढलाय $44 बिलियन. $44 बिलियन एवढा मोठा आकडा आहे. आता यातले 2 बिलियन, फरक का जास्त नाही सांगत आहे मी, एवढे जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुंबईला मिळाले असते ना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तर काय काय दिलं असतं तुम्हाला मी सांगतो. मुंबईच्या सर्व लोकल ट्रेन एसी झाल्या असत्या. नंबर 1. तुमची आता 14 मेट्रोची कामं आहेत, ती 14 मेट्रोची कामं पूर्ण होऊन पुढच्या 5-6 मेट्रोचं फंडिंग चालू झालं असतं. KEM JJच्या साईटची आणखीन 10 रुग्णालय उभी राहिली असती. जेवढ्या महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्या खाजगी महानगरपालिकांच्या शाळा इतक्या अपडेट झाल्या असत्या. हे सगळं फक्त $1-2 बिलियन. तुम्ही जर 1 वर्ष सोनं कमी वापरलं ना, 1 वर्ष सोन्याची आयात आपली कमी झाली आणि आहे ते सोनं आपण वापरलं घरातलं, तर तुम्हाला मी सांगतो या देशातलं $72 बिलियन आपण अगदी $7.2 बिलियन जरी कमी करू शकलो ना, तरी त्याच्यातून या देशातले अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे पैसे आणि अनेक गोष्टींची कमतरता आहे ती आपल्याला पूर्ण करता येणार आहे. 10 वर्षापूर्वी जर हे आपण केलं असतं, 15 वर्षापूर्वी, तर अख्खा तुमचा ट्रान्स हार्बर लिंक आहे ना मुंबईचा, तो स्पॉन्सर झाला असता आणि सीलिंग सगळे स्पॉन्सर झाले असते. तसंच 40 शहरांमध्ये आपल्याला संपूर्ण भारतामध्ये मेट्रो नेटवर्क करता आलं असतं. आज आपण रस्ते बांधतोय, चांगली गोष्ट आहे, पण एक लक्षात घ्या, रस्ते इज नॉट द फायनल आन्सर. आम्हाला शहरामध्ये अंतर्गत प्रवासासाठी आता मेट्रो हेच जाळं आहे. शहरांतर्गत, शहराच्या बाहेरून शहर टू शहर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट करा. आज हा जो ट्रान्स हार्बर लिंक आपण बांधला ना, ती कल्पना आत्ताची नाहीये. तुम्ही काढून बघा, 67 साली जे.आर.डी. टाटानी मांडलेली कल्पना आहे. त्यात काय कल्पना होती, तर एक कल्पना होती, आधी खाली रेल्वे आणि वरती तुमची कार जाईल, तुमच्या रोड ट्रान्सपोर्ट जाईल. आम्ही रेल्वे बाजूला करून टाकली. एक लक्षात ठेवा, आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी इन्व्हेस्टमेंट ही जास्त प्रमाणात करावीच लागणार आहे. त्याशिवाय 140 कोटी देशाला तुम्ही उत्पादक बनवू शकत नाही आहात. आणि या सगळ्यासाठी लागणारा पैसा जो आहे ना, तो 2 पिढ्यांना त्याग करावाच लागतो. तुम्हाला उदाहरण देतो मी. सुदैवानी जगातल्या उत्तम इकॉनॉमिक्स स्कूलमध्ये मी शिकलो, मला संधी मिळाली आणि तिकडे मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी शिकवायचे. मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी मध्ये कुठली केस स्टडी असायची, तर 50, 60 आणि 70 या दशकामध्ये जपान आणि जर्मनीनी कशी प्रगती केली
आणि मग लक्षात यायचं की दुसरं महायुद्ध हे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच झालं. मग ते बर्बाद झालेले होते, आम्ही बर्बाद होतो. पण मग त्यांनी प्रगती का केली? कारण 2 पिढ्यांनी त्याग केला. जपानच्या 50-60 दशकातल्या ज्या पिढ्या आहेत ना, त्यांचं साहित्य वाचा, त्यांचे विचार ऐका, त्यांचं जीवन बघा. त्यांनी त्याग, कष्ट हे केल्याने आजच्या जपानची निर्मिती केलेली आहे. हो. आज तुम्ही मध्यमवर्ग सगळ्या चंगळवादावर आम्ही वाटेल तसं पैसा आला की लगेच सोनं विकत घेणार. आम्ही गाडी प्रोडक्टिव्ह घेणार, गोष्टींमध्ये गाडी इन्व्हेस्ट घेणार, करणार फिरायला नाही. जाणार, म्हणजे डिझेल घालणार. कसं झालंय माहितीये का? आम्ही रस्त्यावर थुंकणार आणि पुन्हा म्हणणार की हा रस्ता स्वच्छ का नाही? आम्ही सोनं घेणार, आम्ही सगळं चैनी मैनी करणार आणि मग प्रश्न विचारणार अच्छे दिन कब आएंगे? हे बरोबर नाही. जपानच्या 2 पिढ्यांचा तुम्ही काढून बघा इतिहास. दे हॅव स्लॉग्ड. आणि जेव्हा आम्ही 3.3% 50च्या दशकात वाढत होतो, तेव्हा आशिया खंड 4.5%, युरोप 5.5%, आणि हे जे देश आहे जर्मनी, जपान, हे 7.5 ते 7% वाढतोय. आपण गेली 12 वर्ष 15 वर्ष 7.5-7% वाढतोय. हा दर जर आपल्याला कायम राखायचा असेल तर त्याकरता आता काही हार्ड मेजर्स करावी लागतील. वी विल हॅव टू मेक सम सॅक्रिफायसेस. देर इज नो चॉईस ऑन दिस. आयदर यू डू इट और युअर सन विल हॅव टू डू इट टुमॉरो मच स्ट्रॉंगर. त्यांना आणखीन कष्ट करावे लागतील. मग त्यापेक्षा टप्प्याटप्प्याने मोदी हे तुम्हाला त्याच्यासाठी तयार करतायत. काटकसरीनं राहा, परदेशी जाऊ नका, सोनं विकत घेऊ नका, डॉलर पेट्रोल महाग होतंय, परकीय चलन बचवून साठवून ठेवा. मग काही दिवसांनी आता 3 रुपयांनी वाढ केली. जी वाढ युएई मध्ये 42 आहे, अमेरिकेमध्ये 50 आहे, आमच्याकडे आता 3 आहे. कारण तो शॉक पेलेल की नाही याचा पूर्ण अंदाज आहे. म्हणून ते हळूहळू टप्प्याटप्प्याने करून त्याच्याकरता तयार करतायत. याचा अर्थ लगेच अर्थव्यवस्थेचं दिवाळ वाजलं, आर्थिक आणीबाणी जाहीर झाली, तुम्ही परदेशात का जाताय, ते परदेशात का जाताय ना याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करूया की मोदींनी युएई मध्ये आणि नेदरलँडमध्ये जाऊन काय साध्य केलं हे आमच्या मराठी माणसाला कळलं पाहिजे. आपण अपप्रचाराला बळी पडता कामा नाहीये. अर्धीच गोष्ट सांगायची की जी सोयीची तुमच्या सोयीची आहे आणि जी अर्धी ज्याच्यामध्ये भारताच्या विकासाची स्टोरी आहे ती मात्र लपवून ठेवायची आणि त्याच्याविषयी संभ्रम निर्माण करायचा इज नॉट करेक्ट. अँड समबडी हॅज टू कॉल इट अँड कॉल द स्पेड अ स्पेड. खर तर एका पित्याने आपल्या सगळ्या पुत्रांना काटकसरीचा सल्ला दिल्यासारखाच मोदींनी तो सल्ला संपूर्ण देशवासियांना दिलेला आहे. सर, मी एकच गोष्ट सांगेन. वृत्रासूर नावाचा एक राक्षस माजला होता आणि त्या वृत्रासुराला मारण्यासाठी इंद्राला एका शस्त्राची गरज होती. दधीचीनी आपल्या हाडाची शस्त्र करून दिली, त्याचं वज्र केलं आणि त्या वज्राने वृत्रासूर मारला. थोडासा फरक झालाय सर. या वृत्रासुराचं नाव आता वृत्तासूर झालंय आणि हा वृत्तासूर बरोबर या सगळ्या व्यवस्थेला संपवायला निघालाय. या व्यवस्थेला संपविणाऱ्या वृत्तासुराला आता इंद्राच्या म्हणजे नरेंद्राच्या हातात शस्त्र करून वज्र देण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या दधीचीच्या हाडाचीच आवश्यकता अधिक भासणार आहे. त्यामुळं उपेक्षा, बोलणं न बोलणं, काय मिळालं काय नाही मिळालं या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा गरज असलेला दधीची आपल्या हाडाची शस्त्र करून द्यायला जातो आणि पुन्हा पुन्हा उभं राहतो. यातच राष्ट्राचं कल्याण साठलेलं आहे याची जाणीव असते. म्हणून त्या वृत्तासुराला मारण्यासाठी आपण ही चर्चा आज केली आहे. तुम्ही म्हणताय उद्याही करणार आहोत. आपण दधीची होऊ, शस्त्र हाडाची करून देऊ, पण या वृत्तासुराचा अंत नरेंद्राच्या हातून नक्कीच घडू हा विश्वास मला वाटतो. पुढच्या भेटीची सत्र ही होतच राहतील. सर, धन्यवाद, खूप खूप आभार. आपण हे सगळ्या विषय स्पष्ट केल्याबद्दल. ऑलवेज अ प्लेजर टू टॉक टू यू. थँक्यू. जागृतीचा विधायक